नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस-एस-सी जी-डी भरती 2023 तर्फा 26,146 जागांसाठी एस-एस-सी जी-डी भरती निघाली आणि एस-एस-सी जी-डी भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो 24 नोव्हेंबर 2023 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे आणि तुमचा जो पेपर आहे हा फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये तुमचा पेपर आहे। तर आता मित्रांनो ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर भरा, कारण की साईट जरी स्लो आहे जरी मित्रांनो सर्व्हर डाऊन आहे तरी मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि पुढे जर तुम्ही फॉर्म भरला नाही 31 डिसेंबर पर्यंत तर तुम्हाला मित्रांनो सांगून देतो काय काय प्रॉब्लेम येऊ शकते पुढे। तर पहा मित्रांनो, एस-एस-सी जी-डीचे 26,146 जागांसाठी एस-एस-सी जी-डी भरती आपल्या राज्यामध्ये चालू आहे। तर महाराष्ट्रातील मुलं मुली एस-एस-सी जी-डी भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि एस-एस-सी जी-डी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते। तर 10वी पासवर तुम्हाला महाराष्ट्रातील मुलांना आणि मुलींना फॉर्म भरता येणार आहे। एस-एस-सी जी-डी भरतीमध्ये फॉर्म भरणे सुरू आहे, आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकतात आणि यामध्ये पहा एस-एस-सी जी-डी अंतर्गत म्हणजे BSF, CISF, CRPF, ITBP, आसाम रायफल, SSB, SSF या मित्रांनो अर्धसैनिक बलाच्या जागा यामध्ये। तर तुम्ही या ठिकाणी कॅटेगरीनुसार जागा बघू शकता, SC मध्ये किती आहे, ST मध्ये किती आहे, OBC किती आहे, EWS किती आहे, UR किती आहे, SC ST OBC EWS UR। तर तुम्ही या ठिकाणी जागा बघू शकता। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एस-एस-सी जी-डी भरतीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर बघू शकता मित्रांनो, एस-एस-सी जी-डी भरतीचे फॉर्म चालू आहे 24 नोव्हेंबर 2023 पासून फॉर्म सुरू झाले आणि शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे। आणि आता जरी जे पण मुले असं म्हणत असेल की मी 31 डिसेंबरला भरतो बा, मी 30 डिसेंबरला भरतो, शेवटी भरतो, तर ह्या भ्रमात राहू नका, ठीक आहे। आताच भरा मित्रांनो, आताच भरा, कारण की सोमवार सर्व्हर एकदम डाऊन होणार आहे, एकदम साईट म्हणजे स्लो होणार आहे, फॉर्म सुद्धा भरता येणार नाही मित्रांनो, पूर्ण तुमचा टाइम निघून जाणार आहे। तर आतापासून मित्रांनो तुम्ही फॉर्म भरून घ्या एस-एस-सी जी-डी भरतीचा। आत्ताच मित्रांनो तुम्ही सायबर कॅफेमध्ये जा, जरी तो सायबर कॅफेला म्हणत असेल साईट स्लो आहे, सर्व्हर डाऊन आहे, तर तिथं थांबा मित्रांनो, थांबायला काही हरकत नाही, ठीक आहे। 5 घंटे जरी थांबले तर काही हरकत नाही मित्रांनो, 5-6 घंटे जरी थांबा लागलो तुम्हाला सर्व्हर डाऊन असल्यामुळे तरी मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी थांबा, पण फॉर्म भरून घ्या, कारण की सोमवार मित्रांनो एकदम साईट म्हणजे स्लो चालणार आहे, एकदम सर्व्हर डाऊन होणार आहे, तर प्रॉब्लेम येऊ शकते मित्रांनो पुढे। तर आत्ताच फॉर्म भरा, ठीक आहे। तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते, महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर या भरतीमध्ये 26,146 जागांसाठी ही भरती निघाली आहे आणि एज लिमिटचा वयोमर्यादा जर विचार केला तर यामध्ये 18 ते 23 वयोमर्यादा आहे। SC ST कॅटेगरीची मुलं 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात, OBC कॅटेगरीची मुलं 18 ते 26 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात, ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 23 पर्यंत फॉर्म भरू शकतात। आणि या भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि SC ST कॅटेगरीसाठी मित्रांनो फी नाही आहे, ठीक आहे। तर त्याचबरोबर एस-एस-सी जी-डी भरतीमध्ये सर्वात आधी मित्रांनो लेखी परीक्षा होणार आहे तुमची आणि त्याचबरोबर पहा तुमचं जर NCC झालं असेल तर तुम्हाला NCC C सर्टिफिकेट असेल तुमच्याजवळ तर तुम्हाला 5 मार्क भेटणार आहे, 5% भेटणार आहे। त्याचबरोबर NCC B सर्टिफिकेट असेल तर 3% मार्क भेटणार आहे आणि NCC A सर्टिफिकेट असेल तर 2% मार्क तुम्हाला भेटणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर एस-एस-सी जी-डी भरतीमध्ये पगारचा जर विचार केला तर 21,700 ते 69,100च्या दरम्यान तुम्हाला एस-एस-सी जी-डी भरतीमध्ये पगार मिळणार आहे। त्याचबरोबर आपल्या एस-एस-सी जी-डी भरतीमध्ये तुमचा सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे। तर लेखी परीक्षा हे बऱ्याच मुलांना अभ्यासक्रम माहीत नाही आहे, ठीक आहे। तर एस-एस-सी जी-डीमध्ये टोटल मित्रांनो तुमची 160 मार्काची परीक्षा असणार आहे। तर एका प्रश्नाला 2 गुण देण्यात येणार आहे, तर टोटल 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे परीक्षेमध्ये, ठीक आहे। तर एका प्रश्नाला 2 गुण आहे। तर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जनरल नॉलेजचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर यामध्ये गणिताचे मित्रांनो या ठिकाणी 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर हिंदी व्याकरणचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर रिझनिंगचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे।
तर पहा 20 प्रश्न जनरल रिझनिंगचे विचारले जाणार आहे, त्याचबरोबर 20 प्रश्न जनरल नॉलेज, त्याचबरोबर 20 प्रश्न गणिताचे आणि 20 प्रश्न हिंदी व्याकरण किंवा इंग्लिश तुम्ही या ठिकाणी निवडू शिकता. ठीक आहे. तर टोटल 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 60 मार्काचा म्हणजे 60 मिनिटं मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे. एका घंट्याचा टाईम मिळणार आहे तुम्हाला. SSC GD भरतीमध्ये 80 प्रश्न टोटल परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण आहे, तर 160 मार्काची तुमची लेखी परीक्षा असणार आहे. तर एका घंट्याचा पेपर असणार आहे मित्रांनो SSC GD भरतीचा आणि निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे, यामध्ये तुक्की वगैरे काही मारायची नाही. तर 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. तर अभ्यास करा मित्रांनो आतापासून, ज्यांनी सुद्धा अभ्यास केला नसेल तर. त्याचबरोबर सर्वात आधी लेखी परीक्षा आणि लेखी परीक्षा झाल्यावर तुमचं यामध्ये ग्राउंड आहे. तर 5 किलोमीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आणि 5 किलोमीटर रनिंगसाठी 24 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी SSC GD भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंगसाठी 8.5 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे महिला उमेदवारांना. त्याचबरोबर या भरतीमध्ये उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते. सर्वच कॅटेगरीसाठी फक्त ST कॅटेगरी सोडून. आणि ST कॅटेगरीच्या मुलांसाठी पुरुष उमेदवारांसाठी 162.5 सेंटीमीटर उंची लागते आणि महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर उंची लागते. त्याचबरोबर यामध्ये पुरुष उमेदवारांची उंची 170 सेंटीमीटर, महिला उमेदवारांची उंची 157 सेंटीमीटर, छाती 80 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या मुलांसाठी 162.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर आणि यामध्ये छाती 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर तिसरं मित्रांनो तुमचं यामध्ये होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथं होणार आहे मेडिकल. तर सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि दुसरं तुमचं यामध्ये ग्राउंड, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे SSC GD या भरतीची. तर ही सर्व जाहिरात आहे मित्रांनो SSC GD भरतीची. तर फॉर्म भरणे चालूच आहे. तुम्ही आजसुद्धा फॉर्म भरू शकता. ज्यांचासुद्धा जे पण मुले 10वीस पास आहे त्यांनासुद्धा फॉर्म भरता येणार आहे. आणि बऱ्याच मुलांना मित्रांनो माहिती नाही की SSC GD भरतीसाठी पुस्तक कोणतं घ्यायचं आहे, ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर आतापासून मित्रांनो तयारी चालू करा, आतापासून तयारी चालू ठेवा, कारण की तुमचा जो पेपर आहे हा फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये असणार आहे. तर 2च महिने तुमच्याजवळ राहिलेले आहे मित्रांनो, जानेवारी आणि फेब्रुवारी 2 महिने धरून चालला तुम्ही. तर कन्फर्म तुमचा जो पेपर आहे हा फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये आहे. तर जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 महिने तुमच्याजवळ अभ्यास करण्यासाठी राहिलेले आहे. तर ज्यांनी सुद्धा अभ्यास चालू केला नसेल, तयारी चालू केली नसेल, तर तयारी चालू ठेवा मित्रांनो. लवकरच हे तुमचे पेपर होणार आहे फेब्रुवारी-मार्च 2024 ठीक आहे. तर आता बऱ्याच मुलांना SSC GD भरतीसाठी सर्वात चांगले पुस्तक कोणतं हे माहीत नाही, तर ते तुम्हाला सांगून देतो. तर जे पण मुले SSC GD भरतीची तयारी करत असाल तर हे अरिहंत पब्लिकेशनचं पुस्तक मित्रांनो तुम्ही घेऊ शकता. हे पुस्तक चांगलं आहे. तर या पुस्तकामध्ये सगळंच आहे मित्रांनो, जनरल नॉलेज आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता चाचणी आहे, हिंदी व्याकरण आहे. तर सर्वच मित्रांनो या एकाच पुस्तकामध्ये आहे. ठीक आहे. तर या एका पुस्तकातून तुमची संपूर्ण तयारी होणार आहे. त्याचबरोबर हे जे पुस्तक आहे जवळपास मित्रांनो 250 ते 300 रुपयापर्यंत तुम्हाला भेटणार आहे आणि आपल्या मार्केटमध्येच भेटणार आहे. तुमचा जो पण तालुका असेल, तालुक्याच्या ठिकाणी पुस्तकांच्या दुकानामध्ये तुम्हाला भेटू शकते किंवा मग जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो हे पुस्तक तुम्हाला भेटू शकते. त्याचबरोबर जनरल नॉलेजसाठी तुम्हाला लुसेंटचं घ्यायचं आहे, तर हे लुसेंटचं पुस्तक सुद्धा चांगलं आहे जनरल नॉलेजसाठी. तर या 2 पुस्तकातून तुम्ही संपूर्ण तयारी करा SSC GD भरतीची. तर ही होती संपूर्ण माहिती SSC GD भरतीबद्दल. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.